आपण एक गुणाकाराची शॉर्टकट ट्रिक शिकणार आहोत, बघू ती कशी आहे। दोन संख्यांच्या शेवटचे अंक सारखे असतील आणि सुरुवातीच्या अंकांची बेरीज 10 असेल तरच ही पद्धत अवलंब होते। बघा कशी ती। आता बघा, हे दोन शेवटचे अंक सारखे आहेत, 2 आणि 2, आणि पुढच्या अंकांची बेरीज किती होते? 10 होते। तर अशा वेळेस काय करायचं, या अंकांचा गुणाकार करायचा। 2 गुणिले 2 किती होतात? 4। तर हा जो 4 आहे तो लिहिताना जर सिंगल डिजिट 4 आहे ना, तर त्याला असं लिहायचं 04। तर बघा, हा 04 इथं लिहून घ्यायचा, 04। आणि हे पुढच्या संख्यांचा पण गुणाकार करायचा, 8 दुणे 16, आणि हे जे 2 आहेत ते त्याच्यात ॲड करायचे। 16 आणि 2 किती होतात? 18। हे बघा झालं। कळलं नसेल तर पुढे पण कळेल। बघा, हे शेवटचे अंक सारखे आणि 7 आणि 3 यांची बेरीज 10 होते। तर काय करायचं, 3 त्रिक 9 लिहिताना फक्त 2 अंकात लिहिता 0 9। बघा, आणि 7 त्रिक 21, 21 मध्ये हा 3 मिळवायचा, किती झाले? 24। सेम इकडे पण बघा, हे 4 4 सेम आहे आणि पुढच्या अंकांची बेरीज 10 होते। बघा, 4 चोक 16, 2 अंक येतात म्हणून याला 0 16 असं लिहायचं नाही, 16, आणि 6 चोक 24, 24 मध्ये हा सारखा अंक किती आहे? 4, तो मिळवायचा। 24 आणि 4 किती होतात? 28। बघा पुढचं पण, हे 5 5 सारखे आणि पुढे 10 बेरीज होते। 5 5 किती होतात? 25, 6 चोक 24 मध्ये हा सारखा किती आहे? 5 मिळवायचा। 6 चोक 24 आणि 5 किती होतात? 29। अगदी सोपं आहे हे। बघा, 6 6 36, पुढचे किती आहे? 5 5 25, 25 मध्ये हा 6 मिळवा, किती? 25 आणि 6 31। बघा, सेम तसंच 7 आणि 7 इथं सारखं आहे आणि पुढं बेरीज 10 होते। 7 7 किती होतात? 49, आणि 7 त्रिक 21, 21 मध्ये हा सारखा 7 मिळवायचा। 7 त्रिक 21 आणि 7 किती होतात? 28। सेम इकडे पण बघा, सेम करायचं। हा एक सारखा आहे आणि पुढे 10 बेरीज होते। 1 गुणिले 1 किती होतात? 1, लिहिताना 0 1 असा लिहायचा, आणि हे 9 1 9, आणि हा 1 किती होतो? 10। बघा, 8 8 64, परत बघा 9 1 9 आणि हा 8 मिळवायचा, 9 8 किती होतात? 17। सेम परत बघा, 8 8 64, 8 2 16, 16 आणि 8 किती होतात? ते लिहायचं, 16 आणि 8 किती होतात? 24। अगदी सोपं आहे।